आदर्श गाव सीतेवाडी आणि या खरं तर शितळेश्वराच्या प्रांगणामध्ये गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने आज आपल्या सर्वांमध्ये उपस्थित असलेले सन्माननीय खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, हा तालुका ज्यांनी पर्यटन तालुका म्हणून घोषित केला, त्या या तालुक्याचे सन्माननीय आमदार शरददादा सोनावणे, संतोषदादा वाघ, आपले ढोले दादा, स्वातीताई ढोले, सर्वच सन्माननीय व्यासपीठ आणि खरं तर सर्वच सन्माननीय ग्रामस्थ सीतेवाडी मोठ्या प्रमाणावर उपस्थित माता भगिनींनो, प्रथमतः सर्वच परिपाहुण्यांच्या वतीने मी तुम्हा सर्व मुलींचं मनापासून कौतुक करते की तुम्ही सर्व पाहुण्यांसाठी इतका छान लेझिम युक्त डान्स केला आणि त्याहीपेक्षा जास्त तर छान तुम्ही स्वागत गीत मनापासून गायलात, त्यामुळे मनापासून तुमचं सर्वांच्याच वतीने अभिनंदन। आज आपल्या गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित असलेले शिवसेनेचे धाण्यावाड शिवाजीदादा आढळराव पाटील हे खरं तर आपल्याला निधी देण्यासाठी इथे आलेले आहेत। यांनी याआधी गेले 15 वर्ष सातत्याने आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा शक्यतोपरी सर्व विकास केलेला आहे, परंतु आपण कमी पडलो। मला वाटतं की आता ग्रामपंचायतमध्ये सगळ्या ग्रामपंचायतमध्ये तरुणांच्या हाती सत्ता आहे। आपण जो तरुण पिढी जी आपली आहे ना ती चंचल आहे, त्यामुळे आपण एकदम धावते निर्णय फास्ट, आपल्याला रिझल्ट फास्ट हवा असतो, आपल्याला सगळं फास्ट हवं असतं। पण मी तुम्हा सर्व ज्येष्ठ मंडळींना मानते, ते याच्यासाठी मानते की तुम्ही तुमच्या जेव्हा कारकीर्द हातात होती त्यावेळेला तुम्ही चुकला नाही। 15 वर्ष तुम्ही सातत्याने शिवसेनेच्या धाण्यावागाला निवडून आणण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर घेतली। आज हा धाण्यावाग पुन्हा तुमच्यासाठी सज्ज झालेला आहे आणि ही जबाबदारी आपल्या सर्व युवा पिढीचीच नाही तर तुम्हा ज्येष्ठांचीही आहे। आता इथे मोठ्या प्रमाणावर खरं तर बैलगाडा मालक, सर्वच बैलगाडा शौकीन उपस्थित आहेत, तर बैलगाड्याची सुरुवात आणि संकल्पना आणि ती जोपासण्याचं काम ज्यांनी केलं ते शिवाजीदादा आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत। निश्चित तुम्हाला घाट दादा दिल्याशिवाय राहणार नाही, ही ग्वाही मी तुम्हाला देते। जी काही कागदोपत्री पूर्तता असेल ती तुम्ही करा। मी साधी कृषी